तर नमस्कार मित्रांनो, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. कसं असतोय कोकणी बनवूया मराठी यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सो मित्रांनो, आता आपण चालत आहोत नाचणीवरती आणि आता सकाळचे 8:30 वाजले असतील. तर आत्ता बाबा पुढे गेलेत आणि मी चाललो आहे आईसोबत. खाली आई आहे, तर आता लवकर जाऊया. थोडा लेट झाला आहे मला पण, तर आता लगेच जाऊया. चला. तर मित्रांनो, हे बघा गणपती मंदिर तुम्हाला खूप वेळ दाखवत असतो मी. गणपती मंदिर आणि आपण इकडे खाली जायचं आहे. दादाच्या इथे बाळगावच्या इथे जायचं आहे. तिथून मग जाऊया आपण लवकरच. मंदिर गणपती मंदिर. तर चला लगेच जाऊया. तर फायनली मित्रांनो, आपण निघालो आहोत नाचणीकडे जायला. तर अशी ही वाट आहे मस्तपैकी जंगलातून. तर जाऊया. आधी त्या साईडने होती वाट, तर आता ह्या साईडने झालं कारण का तिकडे कंपाऊंड बांधलेलं आहे, म्हणून तिकडनं जायला लागतं आपल्याला. तर चला, आपल्या एका शॉर्टमध्ये पण आम्ही दाखवलेली ही वाट. चला वाट पाहा तुम्ही. आता आपण एकदा खेकडी पकडायला ना, ते त्याच म्हणजे दुसरीकडून आपण होती तिकडनं अशी पण तिथेच जाते वाट. तर चला वाट रस्ता एन्जॉय करा. बघा मस्त वगैरे रस्ता आणि पाऊस पण जोरातच पडतोय. रस्ता पहा एक नंबरच आहे. आणि मित्रांनो, इथेच खाली नदी देखील आहे, ते पण मी तुम्हाला दाखवतो. नदी जर दिसली तर पाणी तर दिसतं इथून तुम्हाला पण कदाचित दिसत असेल. हे बघा या साईडने दिसते नदी थोडी थोडी, पण आपल्याला अजून खाली यायचं आहे. बघा या जर वाटेने आपण गेलो तर आपल्याला नदी पाहायला भेटेल, पण आपण इकडे जाणार आहोत. पाऊस पण जोरातच आहे जास्त बघायला तर. आय थिंक सो आपला हा नाचणीतला पहिला ब्लॉग असणार आहे जिथे आपण नांगरणीसाठी जातोय. अरे इकडनं रस्ता तर पाणी आहे रस्त्यातच, इथून जाणार कसं आपण? आता ते रस्ता मला शोधायला लागेल. हे मोठं चॅलेंज आहे आपल्याला रस्ता शोधणं, कारण का ह्या साईडला पूर्ण तुडुंब नदी वाहत आहे. ते तुम्हाला दाखवतो पाणी किती आहे. भरपूर पाणी आहे हो, पण मी जाणार कसं इकडनं? काहीतरी रस्ता लावायला लागणार आहे आपल्याला. हो, पाणी भरपूर आहे, तुडुंब नदी वाहत आहे, तुडुंब. आणि इकडनं वरती जायचं आहे आपल्याला. खाली जाऊन जाऊया आधी, तुम्हाला दाखवतो नदी अशी तुडुंब भरून वाहते. हे बघा पूर्ण नदी तुडुंब भरून वाहत आहे, पाणी भरपूर आहे. हा बघा पाणी बघा किती आहे, पाणी बघा. आणि इथलं खोली व्हायला तर जास्त आहे त्या मानाने, या पाण्याच्या मानाने भरपूर खोली आहे इथे. हे बघा ही नदी आपल्या तिकडे ब्रिजच्या इकडे आहे ना, आपला पूल आहे नदीचा, त्या साईडला आहे ही नदी. तर आपल्याला इकडनं जायचं आहे. इकडनं जायचं आहे ना, की वरून जायचं आहे? चला इकडनं जाऊन बघूया काय होतं. इकडनं पण तसा रस्ता आहे जायला, पण समोर पाणी आहे, कदाचित नसेल इकडनं जायला, बंद असेल. तरी पण आपण एकदा पाहूया आहे की नाही रस्ता. त्या साईडला पूर्ण पाणी आलेलं आहे वरती, तुम्ही बघू शकता. आहे रस्ता आणि नदीचा पाण्याला फोर्स पण भरपूरच आहे. हा बघा किती पाणी आहे बघा. पूर्ण नदी वाहते तुडुंब. अजून जोरात जर पाऊस पडला आणि अशीच कन्सिस्टन्सी असते पावसामध्ये तर या साईडला पाणी येण्याचे चान्स आहेत भरपूर. आणि हे बघा ना कसं भाई, आणि इथं खोल आहे भरपूर बघायला तर. त्या बघा त्या झाडापर्यंत पाणी लागलं आहे, तो झाड पण जाऊ दे. चला इकडे जायचं आपल्याला. हा बघा ह्या साईडने नदी दिसते, पाण्याचा फोर्स भरपूर आहे. आपल्याला ह्या साईडला जायचं आहे. बरोबर जातोय नदी. यस यस बरोबर चाललं आपण. चला फायनली आपण मित्रांनो पोचलो आहोत नाचणीत. हे बघा इथं राईटलाच आहे नाचणी. मस्त ही नांगरणी सुरू आहे.
तर मित्रांनो फायनली नांगरण झालेलं आहे आणि या साईडला वरती पाऊस माता इकडे तर वरीचं आहे वरीचं रोप ना वरीचा रोप ना. तर मित्रांनो पाहता तुम्ही वरीचं रोप आहे या साईडला संपूर्ण वाहून जातात मध्ये. तर हे वरीचं रोप आहे इकडे वरती आणि या साईडला खाली नाचणी. तर येत्या काही व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणारच आहे हे सर्व आपल्या व्हिडिओमध्ये. बघा ही नाचणी आहे तिथे खाली चालू आहे. हे बघा ही नाचणी आहे आणि या साईडला वरी आहे. तर येत्या काही व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसणारच आहे हे सर्व. इकडे आता नाचणी लावली जाईल या साईडला पण आणि या साईडला वरी लावली जाईल. हे बघा असे बरोबर इथे हे काय भेंडा आहे का? हां भेंडा छोटी छोटी झाडं लावली आहे. तर आता नांगरून तर झालं आहे. आता नदीच्या वाटेने घरी जायचं आहे आपल्याला. तर मित्रांनो फायनली नांगरून झालेलं आहे आणि तुम्हाला दाखवलं येतं नाचणी वगैरे आहे त्याच्यावरती देखील आहे. आता आपल्याला घरी जायचं आहे त्याच्याबरोबर आता नांगरून घेऊन जायचं आहे. म्हणून तुम्हाला दाखवतो नदीच्याकडे जाऊया आज. कुठे सांग इथून गेलं तर भाई माझं पाय दाखवत घेऊन जाऊन हे काय जाते वरती सेफ आहे. मी नाही रे मी झाके दाखवली पाय तुमच्या माझी नाहीच एकदम मातीत नुसतं आहे. दाखवलं माझी चप्पलची अवस्था राहिली दाखवलं माझी चप्पलची अवस्था राहिली. हे बघा चप्पलची अवस्था आता खाली नदीतच जातो पाय धुवायला. चिकन गेलाय पूर्ण चप्पलमध्ये बेकार अवस्था डिसिजन चुकीचा होता तिकडे यायचा. तर चला लवकर जाऊया. माणसं बघायला घरी जायला. हो
तर मित्रांनो तुम्ही पाहिलं असेल आपण मगाशी नांगरायला गेलेलो नाचणीत. तर आज जरा लेट गेलो म्हणून जरा कमी व्हिडिओ झाले. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा. जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि जर कोणी नवीन आलं असेल चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा. लवकरच टोके करायचे आहेत आपल्याला. आणि चला नेक्स्ट ब्लॉगमध्ये भेटूयात आपण. आत्ता पुरतं एवढंच. थँक्यू गाईज.